नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की ज्या विविध सरकारी योजना आहेत, लाडकी बहीण योजना असतील किंवा ज्या सरकारी योजनांद्वारे आपल्याला अनुदान मिळतं ते आपल्या कोणत्या बँक अकाउंटवरती जमा होत आहेत किंवा आपलं जे काही बँक अकाउंट आहे ते आपल्या आधारशी लिंक आहे की नाही हे आपण घरबसल्या कशा पद्धतीने चेक करू शकतो याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर पहिल्यांदा आला असाल हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, आपलं आधार आणि बँकचा अकाउंटचं स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि तेथे NPCI हे टाईप करायचं आहे। त्यानंतर जी काही पहिली लिंक येईल त्या पहिल्या लिंकवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला येथे कंझ्युमर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। कंझ्युमर या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला येथे खाली शेवटी भारत आधार सीडिंग बेस हा पर्याय दिसेल, या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यानंतर आपण अशा पद्धतीने जी काही NPCI ची नवीन वेबसाईट किंवा विंडोज आहे त्या विंडोजवरती येतो। त्या विंडोजवरती आल्यानंतर आपल्याला वरती डाव्या कोपऱ्यामध्ये जे काही 4 रेषा दिसत आहेत याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आता विविध जे काही पर्याय आलेले आहेत त्या पर्यायामधून आपल्याला आधार मॅप स्टेटस हा आपल्याला पर्याय निवडायचा आहे। आधार मॅप पर्याय निवडल्यानंतर आता येथे आपल्याला जो काही आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर येथे टाकून घ्यायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आता आपल्याला जो काही कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड आपल्याला इथे टाकायचा आहे। आणि चेक स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या जो काही मोबाईल नंबर आहेत आधारला लिंक त्यावरती OTP आला असेल तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। OTP आल्यानंतर आता तो आपण इथे टाकून घेतलेला आहे आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता आपली जी काही आधार आणि अकाउंट संदर्भाची इथे सर्व माहिती ही ओपन झालेली आहे। आता पहिलं जे आहे ते म्हणजे आपला आधार नंबर हा आलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे मॅपिंग स्टेटस म्हणून जो काही पर्याय दिसत आहे येथे आपल्याला एनेबल फॉर DBT हा दिसतोय, म्हणजे आपलं जे काही बँक खातं आहे ते आपल्या आधारशी लिंक आहे। आता आपण बघूया आपलं बँक खातं आधारशी लिंक आहे, पण नेमकं कोणते बँक खाते हे आपल्या आधारशी लिंक आहे आणि ती बँक कोणती आहे तेही आता आपण बघूया। त्याकरता थोडं खाली स्क्रोल करायचं आहे आणि आपल्याला जो काही शेवटचा पर्याय दिसत आहे ते शेवटच्या पर्यायामध्ये बँक नेम आपल्याला इथे दिलेले आहे। हे बँक नेम आहे सगळ्यात खाली। यानुसार आपण आपल्या घरबसल्या चेक करू शकतो की आपल्या आधार कार्डला कोणत्या बँकेचं अकाउंट हे लिंक आहे। जर आपल्याला आधार मॅपिंग स्टेटस नॉट अनेबल दिसत असेल किंवा जर आपलं बँक अकाउंट दाखवत नसेल तर आपल्याला आपल्या जवळील जी काही बँक असेल त्या बँकेत जाऊन जो आहे DBTचा फॉर्म हा भरून द्यायचा आहे किंवा लवकरात लवकर पोस्टामध्ये आपलं नवीन अकाउंट हे उघडायचं आहे, जे ऑटोमॅटिकली हे आधारशी लिंक होत असतं। तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।